टॉक टाइममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मुलांचं पाळणाघर या विषयावर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. मॅडम, बहुतेकदा असं होतं की मुलांना धावजायची सवय असते किंवा मस्ती करत करत घराबाहेर जायची सवय असते. मग अशा वेळेला एखाद्या पाळणाघरामध्ये मग काय काय सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब झाला पाहिजे? आपण मुलं जेव्हा लहान असतात, धावत जातात, त्यावेळेला आपण असं लागणारी वस्तू, टेबल किंवा असं टेबल खुर्ची व्यवस्थित ठेवायला पाहिजे. त्यांना न लागेल असे एका साईडला ठेवायची. आणि एखादे खेळणं किंवा काय तुटलेलं असेल म्हणजे लागण्यासारखं तर ते शक्यतो ठेवायचं नाही आपण. मॅडम, रांगणारी जी मुलं असेल तर नक्कीच तुमचा अनुभव असेल की काहीतरी खाऊन त्यांना उचलून खायची सवय असते किंवा गिळतात काय काय वेळ. मग तेव्हा नेमकी मग काय काय काळजी घ्यावी? जेव्हा आपल्याला वाटलं की तसं तर होत नाहीच कधी, कारण माझ्या मुली असतात त्यांच्या मागे, पण एखादं त्याच्यातून जर काय खाल्लं मुलाने तर पटकन मुलाला उलटं करायचं. पटकन असलं चपातीचा तुकडा किंवा काय असं तोंडात घातलं तर उलटं करायचं आणि पाठीत ठोकायचं, त्याच्या आपोआप पडतं ते खाली. आणि नक्की असे अनुभव आणखीन आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सुषमा जाधव प्रश्न विचारतात नाशिकहून. सुषमा, हॅलो, नमस्कार. मी सुषमा बोलतेय. मला असं विचारायचं होतं की मी आणि माझे मिस्टर दोघे कॉल सेंटर मध्ये काम करतो आणि आमचं नाईट शिफ्ट असतात, तर रात्री पाळणाघरात काही मुलांची सोय होऊ शकते का? मॅडम, अशी काही पाळणाघरं किंवा कसं? रात्री माझ्याकडे पण अशी मुलं येतात रात्रीची की आम्हाला गरज आहे पाळणाघरची, पण मी सोसायटीमध्ये राहते आणि तशी रात्रीची मुलं रडतात किंवा म्हणजे एखादं मूल झोपत नाही, रडतच राहतं, तर अशा मुलांना मी ठेवत नाही. जाग्याचा प्रॉब्लेम आहे. जसं मॅडम आपण बघतो की मुलं समज घरी असतील तर हट्ट करतात किंवा मला हे नकोय, मला हे हवं आहे किंवा मला अगदी तेच हवंय, एखाद्या गोष्टीचा खूप हट्ट धरतात आणि कधी कधी खूप त्रास देतात. मग आतापर्यंतच्या इतक्या वर्षाच्या अनुभवात मुलांची जी मानसिकता आहे त्याच्यामुळे तुम्हाला फरक जाणवतो की सगळ्यांबरोबर त्यांच्या बिहेव्हिअरमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये काय काय फरक होतो? मुलात मुलं एकत्र आली ना, मग काही मुलं असतात की हट्ट करणारे असतात, पण आपण सांगायचं ते बघ, ते मागत नाहीये, ते किती गुणी बाळ आहे, तसंच तू पण राहा, असं करणार तू तर रुळतो तो, लगेच सांगतो. मॅडम, जसं आपण बघितलं की तुमच्याकडे निदान प्रशिक्षित मुली आहेत. समज काही लोकांना समज पाळणाघर ओपन करायचं म्हणजे उघडायचं असेल तर नेमकं या ज्या मुली आहेत त्यांच्याकडून आपल्या काय काय अपेक्षा असतात, म्हणजे त्यांनी काय काय पूर्ण केल्यावर तुमच्याकडे त्यांना प्रवेश दिला जातो? माझ्याकडे मुली ज्या म्हणजे साधारण एखाद्या मुलीला समज एखाद्या बाईला पाळणाघर उघडायचं आहे किंवा एखाद्या आईला पाळणाघर निवडायचं आहे, तर कोणकोणत्या गोष्टी जसं आपण म्हटलं की पालकांनी बघितल्या, पण ती समज मुलगी जेव्हा तुम्ही निवडता जी बाळाला किंवा मुलाला सांभाळते, मग तिच्या कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता किंवा स्वच्छतेचा मुद्दा असतो? त्या मुलींचं म्हणजे आता ती मुलगी म्हणजे शिकलेली थोडी तरी असतेच, तिला आपण अगोदरच सांगितलेलं असतं की ह्या मुलाची स्वच्छता किंवा ह्याला तुला ह्याचे नीटनेटकं करता येईल का, तर ती सांगते की मी करेन. तर ती मुलगी माझ्याकडे अशा कामाला आल्या तर मी त्यांना ठेवून घेते. बरोबर. जसं मॅडम तुम्ही म्हणाल की 26 जुलैला जसं तुम्ही निर्धास्तपणे सांगू शकता की तुमचं मूल आमच्याकडे सुरक्षित आहे किंवा त्याची तुम्ही काळजी करू नका, पण एखाद्या मुलाला समज गंभीर आजार झाला किंवा मग तेव्हा मग डॉक्टरची तुम्ही कशी सोय करता किंवा मग तेव्हा समज अगदी जर संकट आलं मग तुम्ही काय करता? आणि समज आई बाबा खूप दूर आहेत, अशा वेळेला मी आई बाबांना फोन करतेच, पण ते आई वडील येईपर्यंत वाट बघत बसत नाही. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत कुलकर्णी, त्यांच्याकडे लगेच घेऊन जातो आम्ही. म्हणजे तात्पुरतं का होईना, औषध, त्यांची औषधे वेगळी असते, डॉक्टरांची प्रत्येकाची वेगवेगळी असतात, डॉक्टर्स वेगळे असतात, तर त्यावेळेला कसं का होईना पण डॉक्टरांकडे घेऊन त्यांच्या इंजेक्शन्स, औषध देऊन त्यांना. मॅम, हे वय असं असतं की मुलांच्या खाण्यापिण्याचे खूप नाटकं असतात किंवा मला हे नकोय किंवा जे आई सांगत असते ते ऐकायचं नसतं, मग तेव्हा नेमकी मग जी पाळणाघराची संचालिका आहे तिने काय काय गोष्टी समोर ठेवाव्यात? हे अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. अशा वेळेला खूप पालकांनी मला सांगितले की हे मूल घरात जेवतच नाही, हट्टच करतो, तर पहिले 2 दिवस मला काहीच त्याला करता येत नाही, म्हणजे अगदी नवीन असतं ते. एकदा का 3रा दिवस त्याला सुरू झाला पाळणाघरात येऊन की त्याला सांगते, हे बघ ही लाईनीत मुलं बसल्यात, ती कशी जेवतायत बघ, तूही जेवला पाहिजेस, तुला मोठं व्हायचं आहे, शाळेत जायचं आहे, म्हणजे ही जशी करतात तसं तू करणार का, जेवणार? तर तो हो म्हणेल. बरोबर. मग 3ऱ्या दिवसापासूनच आपण आई वडिलांनी त्यांच्या सांगते की आज या मुलाने
हे जेवलं म्हणून मग त्यांना बरं वाटतं. म्हणजे त्याला पण तेवढ्यात कौतुकाची एक थापही मिळते आणि अजून प्रोत्साहनही मिळतं की मी अमुक अमुक केलं तर मला शाबासकी मिळते. मॅम, हे सगळं झालं नॉर्मल मुलांबद्दल, पण जी अपंग असतात किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर मग अशा मुलांना कसं सांभाळावं? अपंग एक मुलगा माझ्याकडे आलेला, त्याचे आजोबा जालन्याला डॉक्टर आहेत, पण त्यांची मुलगी इकडे मुंबईला आमच्या तिकडेच राहते अंधेरीला. तर त्यांना असं सांगितलं कोणी की तुम्ही त्यांच्याच डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्या पाळणघरला ठेवा, अगदी अपंग मुलगा. तर ती मुलं खेळतात ते बघून बोलेल तरी किंवा करावंसं वाटेल, तर त्या मुलाला मी घेतलं. पण ती 3-3 तासच आणून ठेवायची, कारण एवढं मूल सांभाळणं म्हणजे कठीण गोष्ट आहे. तर ते आणून मला एवढंच बरं वाटलं, ते 3 महिन्यात मूल रांगायला लागलं, म्हणजे चालायला लागलं, असं धरून धरून. तिच्या आई वडिलांना खूप बरं वाटलं. बरोबर, म्हणजे प्रयत्न जो आहे त्याला नक्कीच फळ मिळालेलं आहे. अशीच आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करत मुलांचं पाळणाघर या विषयावर. या संदर्भात तुमच्याही शंका, प्रश्नांच्या, तुमच्याही अनुभवांची आम्ही वाट बघतो आहोत. तुम्ही आम्हाला अजूनही 2 वाजेपर्यंत फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022-66899204 022-66899204. टॉक टाइम मध्ये इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.